अजित पवार वोट बहुजना हल्ला बोल तलवार लेके हल्ला बोल काठी लेके हल्ला बोल चाकू लेके हल्ला बोल रात लेके हल्ला बोल पंढरपूर तालुका पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे। पंढरपूर तालुका पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे। महादेव वाघमारेंना न्याय मिळालाच पाहिजे। बिरजला न्याय मिळालाच पाहिजे। तालुका पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे। मोठे गुन्हे दाखल करणाऱ्या पंढरपूर तालुका पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे। देवेंद्र फडणवीस नाव दादा शंकर वाघमारे, राहणार काशीगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। माझ्या मुलाला पोलिसांनी उचलून नेलं। 7 दिवसापूर्वी पोलिसांनी उचलून नेलं। 2 दिवस पोलीस कस्टडी दिली, तिथं जेलमध्ये ठेवलं आणि 2 दिवसानं सोलापूरमध्ये आणलं आणि अचानक आम्हाला सांगितलं तुमचा मुलगा आजारी आहे। तो आजारी बिजारी काय सुद्धा नव्हता, पण आजारी आहे म्हणून आम्हाला सांगितलं। पण 2 दिवसानं आम्ही बघितलं त्यात काय तर त्या मुलाला खायला प्यायला येत नव्हतं, चालायला येत नव्हतं, बेशुद्ध अवस्थेत मुलगा पडला होता। 2-3 दिवस त्याने तसंच दिवस काढलं, बघितलं आम्ही आणि 4 दिवसानंतर मुलगा संपला म्हणून जाहीर करून सांगितलं आम्हाला रात्रीच्या 8 वाजता। कशामुळे पोलिसांनी घेऊन गेलं तर काय तक्रार आमच्या माझ्या नातवाची त्या ह्याची तक्रार झाली होती, त्यामुळे ते माणूस हातार घेऊन हिंडायला लागला गावात। ते माणूस भांडणार कुठं आहे, पोरगांना लहान होता, पोरगात पळून गेला आणि त्या हातार घेऊन येण्यामुळं ते पोरं भिरगडली आणि कुठेतरी जोडून बसली त्या हाताराच्या ब्यानं आणि मग गेल्यानंतर पण गेलं नाही। परत पुढारी म्हणले भेटू काय ही घरला मिटवून घेतो। कोण घेऊन फिरत होता हत्यार नाव हो हत्यार कोण घेऊन फिरत ते ज्याला भांडण केला होता नवनाथ आबा जाधव याच्याबरोबर कुत्र्यावरनं भांडण झाली होती बारक्या पोरासकट आणि मोठ्याला त्याला मारहाण घरात घुसून केली। आमच्या घरात घुसून येऊन त्याच्या 2-3 भाऊ बाया हे सगळ्यांनी मिळून भांडण कोंडी नाश केला, वाटोळ केलं आणि त्याला धरून नेलं मिटवतो म्हणून आणि त्यांनी काय मिटवलं नाही। त्यांची ही शेवटी मरणापर्यंत ही पाळी आणली। कुठल्या पोलिसांनी नेतं, कुठल्या पोलीस स्टेशनचं नाव वगैरे हे बघा तिथं असताना चंदनशिव पोलीस एक आणि देवकर पोलीस एक याने नेवले आणि त्याला 100% मारले, भरपूर मारलेला आहे। त्याचा वन दिसतं आणि त्याला काय गुन्हा त्याचा भांडणात तो नसताना ते त्याला मारला, ते पळून गेला, त्याला मिटवतो म्हणून बोलवून घेतले आणि पोलिसांनी असं काम केले। ठीक माझं नाव तानाजी रणदिवे, पंढरपूर। महादेव वाघमारे यांच्यावर 307चा गुन्हा दाखल झाला होता। किरकोळ भांडणाच्या वादातून त्यांच्यावर व त्यांच्या सहकार्यावर 307चा गुन्हा खोटा दाखल केला होता पोलीस स्टेशनने आणि त्यांना पोलीस स्टेशनला कस्टडी दिली होती आणि त्यांचा आत्ता त्यांच्या वडिलांनी पोस्टमार्टमला प्रेत आणल्यानंतर पोलिसांनी त्यांना बोलवून प्रेत दाखवलं। त्यांना काय मारहाण झाल्याची, जबर मारहाण झाल्याची जखमा त्यांच्या अंगावर वडिलांनी सांगितलं आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा कुणाच्या दबावाखाली हा गुन्हा नोंद केला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ज्या पोलिसांनी मारहाण केली त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि निपक्षपातीपणाने पोलीस खात्याने चौकशी करून हा गुन्हा शहाडी
मार्फत जर वर्ग केला तर सत्य बाहेर येईल आणि तशा पद्धतीनं हा गुन्हा वर्ग करावा आणि कठोरातली कठोर शिक्षा याच्यामध्ये झाली पाहिजे आणि हे राजकीय पुढारी किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्या सांगण्यावरून हा गुन्हा त्याच्यावर दाखल केलेला आहे। याची चौकशी किंवा ज्या अधिकाऱ्याला फोन आलेले आहेत त्या अधिकाऱ्यांची फोन रेकॉर्डिंग चौकशी केली पाहिजे। त्या दिवशी वास्तव काय घडलं होतं आणि कुठल्या अधिकाऱ्यांचा फोन किंवा कुठल्या पुढाऱ्यांचा फोन आला होता किंवा पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे CCTV कॅमेरे फुटेज तपासून हा गुन्हा दाखल करण्यास कोण भाग पाडत होतं किंवा कोणाची मर्जी किंवा कुठल्या अधिकाऱ्याला फोन आले होते या सर्व घटनेची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल योग्य होणं गरजेचं आहे। आणि जर योग्य पद्धतीनं नाही झाला तर महाराष्ट्रातला मातंग समाज तमाम मातंग समाज आंदोलन करून किंवा रास्ता रोको आंदोलन करून किंवा मोर्चे काढून या घटनेचा तीव्र निषेध मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि या घटनेला वाचा फोडण्याचं काम महाराष्ट्र राज्यातील तमाम मातंग समाज त्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करतील किंवा वेळ पडली तर शनिवारी दिनांक पंढरपूर येथे दुपारी 2 वाजता आम्ही बैठक आयोजित केली आणि या बैठकीचं आयोजन करण्यात आलेले आहे आणि मोर्चेचं आणि दिशा नेमकं काय घडलंय जर पोलीस टाळाटाळ याच्या पलीकडेही करत असतील तर आम्ही शनिवारी बैठक 2 वाजता पंढरपूर तालुक्यामध्ये संत गाडगे महाराज मठामध्ये आयोजित केले आणि मी मातंग समाज महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला आवाहन करतो की उद्या शनिवारी दुपारा 2 वाजता गाडगे महाराजाच्या मठामध्ये उपस्थित राहावं आणि तिथनं आपल्याला मोर्चाची दिशा ठरवण्याचं काम येत्या 2 दिवसात करणार आहे आणि इथून पुढं मातंग समाजावर होणाऱ्या अन्यायाला महादेव वाघमारेंच्या कुटुंबावर जो अन्याय अत्याचार झाला त्यांना वाचा फोडण्याचं काम मातंग समाज केल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र समाज अध्यक्ष सोलापूर शहर जे काशीगावमधल्या ज्या वाघमारे कुटुंबावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाची थोडक्यात माहिती अशी की ज्या गावामध्ये छोट्याशा कारणावरनं जे तक्रार झाली त्या तक्रारीमध्ये पोलीस डिपार्टमेंटनं त्याला वेगळ्या पद्धतीचं वळण देऊन जो आरोपी आज इथं मयत झालेला आहे ज्याला पोलिसांनी 307 मध्ये आरोपी त्यांनी हे डिक्लेअर केला आणि त्या माणसाला कस्टडी घेतली। कस्टडीमध्ये ज्या प्रकारे त्याच्यावर मारहाण झाली प्रत्यक्षित आम्ही सकाळी आज PM रूममध्ये जाऊन ज्यावेळेस त्या प्रेताच्या वडिलाला त्यांच्यासोबत आम्ही समाजातले 2-3 व्यक्ती जाऊन ती बॉडी बघितली त्यावेळेस त्याच्या बॉडीवर असे भयानक माराचे वार होते की जेणेकरून ते कस्टडीमध्ये पोलिसांनी मारलेलं आहे। आज आमची एकच मागणी आहे की आम्ही ती बॉडी ताब्यात घेणार नाही जोपर्यंत आम्हाला लिखित स्वरूपात ज्या पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीने घटना घडलेली आहे त्या तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अथवा संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला लिखित स्वरूपात की बाबा आम्ही ह्या चौकशी CID मार्फत चौकशीची पण मागणी आहे आमची आम्ही टोटल चौकशी करून असं आश्वासन आम्हाला लेखी स्वरूपात दिल्याशिवाय आम्ही ती बॉडी सध्या ताब्यात घेणार नाही। मी महादेव भोसले लहुजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष। परवाच ज्या 10 दिवसाखाली जी घटना घडली त्या अनुषंगानं महादेव वाघमारे याला विनाकारण या गुन्ह्यामध्ये नसताना त्याचं विनाकारण त्यामध्ये नाव गुंतवलं आणि मागचा द्वेष करून आज त्याला ज्या पोलीस कोठडीमध्ये त्याला मारहाण केली आणि त्याचा काल दुर्दैव मृत्यू झाला। पोलिसांनी नेमकं म्हणजे यावर म्हणजे तपास न करता विनाकारण त्या ज्या महादेव वाघमारे त्याच्या पुतण्याचं भांडण होतं परंतु चुलत्याला अटक केली आणि त्याच्यावरून त्याला मारहाण करून पाठीमागचा राग मारून त्याच्यावर अन्याय करून त्याला आज दुर्दैव त्या पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि त्याच्यामुळं आज विनाकारण एका दलित म्हणजे कुटुंबाचा आज ही झालेला आहे। भारत संविधान बाबासाहेबांनी जे संविधानामार्फत जे ही केलेलं आहे आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून आज मागणी केली की विनाकारण ज्या महादेव वाघमारेला नाव टाकून आणि त्याच्यावर जे अन्याय केला त्या पोलीस अधीक्षकाला PIला तात्काळ बडतर्फ केलं पाहिजे। त्या पोलीस जे तपास अधिकारी आहे त्यालाही निलंबित बडतर्फ केलं पाहिजे आणि जो चंदनशिवे नावाचा जो
पोलीस कॉन्स्टेबल आहे त्यांनी सर्वात जास्त त्याला मारहाण केलेली आहे. त्यांचं कुटुंबाचं असं म्हणणं आहे की चंदनशिव कॉन्स्टेबल सर्वात जास्त मारहाण त्यांनी केली. त्यामुळं त्याचंही बडतर्फ करून त्याच्यावर 302 मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आणि त्याच्यावर तत्काळ कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी, अन्यथा लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल.